आणि पुन्हा एकदा आपण जाणार आहोत पंढरपुरात हनुमान दरवाजाच्या खाली तळघर सापडलेले आणि या तळघरातनं ज्या मूर्ती बाहेर काढण्यात आलेल्या आहेत त्या मूर्ती ज्या आहेत त्या आपण बघतो। एक्सक्लुसिव्ह दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय, त्याची ही दृश्य आपल्याला मिळालेली आहेत। यामध्ये पादुका सापडल्यात, साधारण 6 मूर्ती सापडल्याचं या ठिकाणी कळतंय आणि त्याची ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलेली। पुरातत्व खात्याचे अधिकारी या मूर्ती ज्या आहेत त्या मूर्ती दाखवताना दिसत आहेत। विठ्ठल रुक्मिणी मंदिराला पुन्हा एकदा एक पुरातन रूप प्राप्त करून द्यावं या दृष्टीने म्हणून विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान आणि त्याचबरोबर पुरातत्व खात्यांच्या संयुक्त विद्यमाने हे काम सुरू होतं आणि हे काम सुरू असताना हनुमान दरवाजाच्या खाली एक फार मोठा दगड जो तो खाली सरकला आणि तिथे तळघर असल्याचं लक्षात आलं। आज सगळ्यांच्या सहमतीने संमतीने हे अधिकारी खाली गेले होते या तळघरात आणि तिथे त्यांना काही मूर्ती ज्या आहेत त्या सापडलेल्या आहेत, पादुका सापडल्याचं आपण बघतोय आणि निश्चितच या पाठीमागे फार मोठा इतिहास असावा, जो इतिहास खरं तर आता जाणून घेतला जाईल। असं काय म्हणलं जातं की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील तळघरात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट प्रवेश करून पाहणी केली आणि यानंतर या तळघरात काही मूर्ती ज्या आहेत त्या आढळून आलेल्या आहेत। 7 ते 8 प्रकारच्या वेगवेगळ्या दगडी मूर्ती आहेत, नाणी देखील या तळघरातून बाहेर काढण्यात आलेली आहेत। याबाबत पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने हे सध्या या मूर्ती ज्या आहेत त्याची पाहणी करून अभ्यास करतायत। या तळघरातून अजूनही काही नवे अवशेष बाहेर येण्याची शक्यता आता व्यक्त करण्यात येते। हे तळघर नेमकं कसं आहे, या तळघरातनं काही मार्ग पुढे जातो का, हा देखील मुद्दा आहे। पण तत्पूर्वी या तळघरात काही मूर्ती सापडलेल्या आहेत। खरं या बाबतीत अनेक मुद्दे जे ते उपस्थित केले जाऊ शकतात। याचबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आता या क्षणाला आपल्याबरोबर आहेत। वीरेंद्र, या मूर्ती या पादुका या ठिकाणी सापडलेल्या आहेत, ह्या नेमक्या कुठल्या देवतेच्या आहेत, काही कळू शकले का? विशाल, आता तरी या स्थितीमध्ये पुरातत्व विभागाकडनं काही सांगण्यात आलेलं नाही की नेमक्या मूर्त्या कशाच्या आहेत। काही नाण्या आहेत आणि पादुका आहेत आणि त्याचं म्हणजे त्या किती दिवसांपासून तिथं आहेत, किती दिवसांपासून ठेवण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती थोड्या काही वेळाने किंवा त्यांचा पूर्ण त्याच्याबद्दलचा अभ्यास झाल्यानंतर सांगण्यात येईल। मात्र हे सर्व ज्या गोष्टी आहेत पुरातन त्या तिथं सापडलेल्या आहेत आणि अजूनही काही सापडण्याची शक्यता आहे असं सांगण्यात आलेलं आहे। मी वीरेंद्र पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो, पण पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांकडून या संदर्भात प्रतिक्रिया आली, पाहूयात त्यांनी काय माहिती दिली आहे। जसं दुपारी पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला सांगितलं की काल रात्री जतन दुरुस्तीचं काम करताना एक खोली सदृश्य काहीतरी आढळून आलं। त्याच्यानंतर काम करायचं आहे लवकर हां, जसं दुपारी माननीय शेळके साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये जे सांगितलं की काल रात्री काम करताना एक खोली सदृश्य वास्तू आढळून आली। आज आम्हाला त्यांनी काल रात्री पत्र लिहिल्यानंतर आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आत्ता मी आतमध्ये जाऊन बघितलं। आतमध्ये एक 5 बाय 5 फुटाचा एक चेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही एक आणखी चेंबर आहे। तिथे खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे साचलेली आहे। वरून 2 आणि 3 मोठ्या दगडी मूर्त्या, 2 छोट्या आणि एक पादुका, अशा एकूण 6 ऑब्जेक्ट तिथं दिसून येतात। मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे, मातीच्या बांगड्या, काचाच्या बांगड्या, खूप सारे तुकडे आहे आणि काही नाणी आहे, जे मॉडर्न नाणी असेल 5 पैसे 10 पैसे आता ज्या चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर आत्ता आम्ही पूर्वी माती काढण्याचं काम करतो, माती काढायला आम्हाला अर्धा पाऊण तास लागेल। त्याच्यानंतर आम्ही मूर्ती जे क्लीन होईल त्यानंतर ते मूर्ती बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करू। आत्ता तर निश्चित सांगता येत नाही, फार अंधार आहे आणि माती असल्यामुळे म्हणजे लगेच बोलणं उचित होणार नाही, ते आधी समजून घ्यावं लागेल, बाहेर काढावं लागेल, नंतर सांगता येईल। दगडाच्या मूर्ती हो ते आता
नाही, एकदम तातडीने अंदाज देणं चांगलं नाही. आता आम्ही ते कामच करत आहोत. अर्ध्या 1 तासानंतर ते मूर्त्या काढण्याचं काम करू. तेव्हा बाहेर आल्यावर आपल्याला बघता येईल आणि आपण तो अंदाजही सांगू शकू की नेमका कोणत्या काळात. एक 6 बाय 6 फुटाचा चेंबर आहे. नाही, सिमेंटचं नाही आहे, चुन्याचं प्लास्टर आहे. हां, आता तरी एकच, असं नाही सांगता येणार. आत्ता जे कामात जे ॲक्सिडेंटली सापडली ती एकच चेंबर आहे. नाही, आता ते मी स्वतः आतमध्ये गेलेलो आहे आणि ते सगळं बंदिस्त आहे आतमधून. त्याच्यामुळे त्याच्या पलीकडे असण्याची काही शक्यता नाही. असं तर आता सगळीकडे जवळपास तर आपण फरशीचं काम केलेलं आहे. हा एवढा पार्ट आपण रिपेअर करताना ते सापडलेला आहे. बाकीच्या तर फरशी काढूनच आपण रिपेअर केलेलं आहे. त्याच्यामुळे मला शक्यता वाटत नाही, पण तरी आपण एकदा चेक करायला काही हरकत नाही. आणि पुरातत्व खात्याचे अधिकारी वाहने यांनी याविषयीची माहिती आपल्याला देऊ केलेली आहेत. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंग उत्पात आपल्याबरोबर आहेत. वीरेंद्र, ही खरं तर मोठी मिळकत या अर्थाने म्हणता येईल की पुरातन अशी मूर्ती जी आहेत, म्हणजे एक नाही तर 6 वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती तिथं सापडल्याची माहिती देऊ केली जाते. काय अधिक माहिती देता येईल याबद्दल? विशाल, 6 वस्तू सापडल्या आहेत. त्यामध्ये 3 मूर्त्या आहेत, नाण्या आहेत काही, आणि एक पादुका आहे अशी माहिती आहे. जी मूर्ती आहे ती बहुतेक विष्णूची असावी असं बोललं जाते, पण स्पष्ट करून सांगण्यात आलेलं नाहीये. एकंदरीत हा विषय नाजूक आहे, हाताळताना पूर्णपणे काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे एकंदरीत या ज्या वस्तू सापडलेल्या आहेत त्याच्यावर थोडंसं त्यांना काम करावं लागणार आहे आणि नंतर स्पष्ट होईल की त्याचं नेमकं म्हणजे की कोणत्या काळातले आहेत, काय त्याची उपलब्धी आहे आणि कोणत्या काळामध्ये त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. विशाल, आपण जर लक्षात घेतलं तर मंदिरात हा हनुमान दरवाजा जो आहे तो नेमका कुठे हे तळघर सापडलेलं आहे. जरा भौगोलिक दृष्ट्या वीरेंद्र हे समजून सांगा ना. विशाल, आपण जेव्हा पांडुरंगाचं दर्शन घेतो आणि जेव्हा आपण तिथं पांडुरंगाच्या समोर जे 3 उड्या घेतो कानाला हात लावून आणि साष्टांग नमस्कार घालतो, म्हणजे पांडुरंगाच्या समोरचा जो स्वयंखांबी आहे मंडप बरोबर बाहेरचा, तिथून आपण बाहेर जेव्हा पडतो आई साहेबाकडे, रुक्मिणीकडे, मातेकडे दर्शनाला जाताना, बरोबर तो जो दरवाजा आहे मेन, त्या दरवाजाच्या बरोबर डावीकडे जी दर्शन रांग चालू राहिलेली राहत असते कायम, त्या ठिकाणी हा 2 मिनिटं विशाल, बहुतेक एक आनंदाची बातमी आहे. पांडुरंगाची मूर्ती सापडल्याचं आता बोललं जात आहे की तिथं आता एक वेगळी मूर्ती सापडली आणि ती पांडुरंगाची असावी असं एकंदरीत आहे. नेमकी काय परिस्थिती आहे ती सांगण्यात येईल, कारण आता इथं जयघोष करण्यात आला होता पांडुरंगाचा. व्यंकटेशाची मूर्ती आहे, म्हणजे व्यंकटेश बालाजी 4 फुटी मूर्ती आहे आणि ती आता नुकतीच सापडलेली आहे. विशाल, वीरेंद्र, ज्या ठिकाणी हे तळघर आहे त्या ठिकाणी मूर्ती सापडल्याचं आपण बघतोय. या सगळ्या इतिहासात जर डोकवायचं झालं, ठीक आहे, काही अंदाज लावले जाऊ शकतात. अर्थात अभ्यासाअंती आपल्याला कळू शकेल की या मूर्ती त्या कुठल्या कालावधीतल्या आहे, ही मूर्ती नेमकी कशाची तयार झालेली आहे, ज्या पादुका सापडल्यात त्या कोणाच्या आहेत. आणि आता तू जसं म्हणालास की व्यंकटेश बालाजीची मूर्ती देखील या ठिकाणी सापडलेली आहे. पूर्वी होणारी परकीय आक्रमणं किंवा पुरातन मूर्त्यांचं जतन झालं पाहिजे या दृष्टिकोनातून देखील या तळघरात या मूर्ती ठेवल्या गेल्या असाव्यात. निश्चितच आपल्याला माहिती आहे पांडुरंगाच्या इतिहासामध्ये पंढरपूरच्या जे अफजल खानाची स्वारी असेल, औरंगजेबाची असेल, त्या काळामध्ये देगावचे जे सूर्याजी पाटील आहेत त्यांच्या विहिरीमध्ये पांडुरंगाची मूर्ती ठेवण्यात आलेली होती आणि इथून जे परंपरागत पुजारी होते ते तिथं जाऊन नित्योपचार करत होते अशी नोंद आहे. आणि त्याप्रमाणेच येथील जे पुजारी मंडळी आहेत त्यांच्या आणि मंदिरातील तळघर तिथं पण ठेवण्यात आली होती मूर्ती असं बोललं जातं. आणि जे नित्योपचार आहेत तिथं ते केले जात होते, कारण त्या काळची परिस्थिती ओळखून त्या लोकांनी हे सगळे निर्णय घेतले होते की साधनं कमी होती मात्र त्यांची निष्ठा पांडुरंगावर प्रचंड होती आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या असाव्यात असं
एक अंदाज आहे, तशी इतिहासात नोंद पण आहे आणि त्याचा उत्सवही केला जातो. पांडुरंगाची मूर्ती देगावरनं जेव्हा आणली त्या दिवसाचा उत्सवही केला जातो. त्यामुळे निश्चितच त्याच्या मागं आध्यात्मिक, सामाजिक, त्या काळची राजकीय परिस्थिती, ह्या अशा सगळ्या गोष्टी असणार आहेत. एक विष्णूची मूर्ती आता आणि 4 फुटाची एक विष्णूची मूर्ती सापडलेली आहे आता नुकतीच. आणि एक वेगळी आनंदाची गोष्ट आहे. विशाल, व्यंकटेश बालाजीची एक मूर्ती सापडलेली आहे, विष्णूची एक 4 फुटाची मूर्ती सापडल्याचं तू आपल्याला सांगतोयस. वैष्णवांसाठी अर्थात ही सगळ्यात आनंदाची बाब आहे, म्हणजे सगळ्यांसाठीच ही आनंदाची बाब आहे. पण ज्या ठिकाणी ही मूर्ती सापडली, तू जसा म्हणतोयस हनुमान दरवाजाच्या तिथे हे तळघर सापडलं, हे यापूर्वी कधीच लक्षात आलेलं नव्हतं. यापूर्वी अशा पद्धतीने पूर्ण मंदिराचं जे ऑडिट करण्यात आलेलं आहे, दगडांचं जे आहेत दगड, हे जे काही नवीन ओव्हरलॅप झालेले आहे, जे बांधकाम असेल किंवा इतर गोष्टी ज्या आधुनिक, त्याच्यामुळे या मंदिराला काही ठिकाणी इजा झालेली आहे, त्या गोष्टीचं निराकरण करायचं ठरवल्यामुळे कोरोनाच्या काळात जे तत्कालीन कार्यकारी अधिकारी होते विठ्ठल जोशी, त्यांनी हा विषय पहिल्यांदा मंदिर समिती समोर ठेवला. त्याला हबप गैनीनाथ महाराज औसेकर यांनी दुजोरा दिला, त्यांच्या सगळ्या सदस्यांनी दिला. बरोबर, मंदिराचं जतन आणि संवर्धन करणं गरजेचं आहे आणि तो विषय ऐरणीवर आला आणि त्यातून त्यानंतर आपण बघतोय की या हनुमान दरवाजाच्या खाली तळघर सापडलं आणि या विविध मूर्ती, पादुका शिवाय काही चलनात नसणार